नमस्कार. मी एक शेतकरी नितीन बापू कापसे. आपण 76 दिवसाच्या प्लॉटमध्ये आहे. तर आता जी थंडीची लाट चालू आहे आणि दुपारी जी ऊन पडतंय याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास होतो तो एक बुरीचा आणि दुसरी गोष्ट पावडर मिलड्यू किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की मिलीबगचा त्रास आता हे 8 दिवसामध्ये जाणवू शकतो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये. तर मिलीबगसाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? तर मिलीबगसाठी आपण ॲडमायरचं ड्रेंचिंग देऊ शकतो, क्लिअर फ्लोचं ड्रेंचिंग देऊ शकतो किंवा ॲडमायर किंवा आपलं इमिडाक्लोरोपिड जे आहे 33% किंवा 17.5% ते स्प्रे देऊ शकतो. क्लोरोचा अपलोडचा क्लोरोफायरिफॉस 2 आणि ॲपलोड 2 घेतलं स्प्रेला तरी चालू शकतं. आणि दुसरी गोष्ट मिलीबग जी कीड आहे ती आता कार्बोहायड्रेट किंवा साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जानेवारीमध्ये वर्षामध्ये सगळ्यात जास्त त्रास मिलीबगचा दरवर्षी जाणवून येतो. तर आता घरामध्ये मिलीबग जर गेला तर तिथपर्यंत स्प्रे जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही होईल जास्तीत जास्त ड्रिंचिंगचा वापर करा आणि वरून स्प्रे घ्यायचा म्हणतात क्लोरोफायरिफॉस आणि ॲपलोड घ्या किंवा कॉम्प्युटरचा हात घ्या किंवा इमिडाक्लोरोपिड तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी चालू शकतं किंवा डॅन्टासचा स्प्रे घेतला तरी पण मिलीबगला चालू शकतं. स्प्रेवरून एखादा दुसराच घ्या, कारण ज्या बंचमध्ये आता मिलीबग गेला तिथं सध्या केमिकल पोचणं फार मुश्किल आहे आणि वाळलेल्या सालीच्या आतमध्ये तसं जरी बघितलं तरी जास्त रिझल्ट औषधाचा फवारताना येत नाही. तर त्याच्यामुळे ह्या स्टेजमध्ये आपल्याला ड्रिंचिंगचा एक पर्याय चांगला दिसून येतो आणि एखादा दुसरा स्प्रे क्लोरो टाकून घेतला तरी दरवर्षी आपल्याला कव्हरेज मिळू शकतं. आणि आता ही साधारण ह्याला 76 दिवस झाले. तर आता जी कंडिशन आहे तर याच्यामध्ये दुसरी एक समस्या अशी जाणवते की मिलीबगवरती जी नियंत्रण आहे ती जर मिळालं तर आपल्याला भविष्य काळामध्ये, आणि जरी त्यातून बी मिलीबग आला तर त्याच्या पुढं आपण जी म्हणजे आम्ही जी बेदाना शेतीला जी मिलीबगवर मार्ग वेगवेगळ्या पद्धतीने काढले तर ते मी भविष्य काळामध्ये शेअर करीत राहीन. नमस्कार.